विहान झोपून उठला की आमची मग अशी काहीतरी मस्ती चालू होते. त्याला थोडंसं पॅम्पर करावं लागतं, कारण मुलांना जेवढं आपण पॅम्पर करू तेवढे ते छान खेळतात आणि किरकिर वगैरे करत नाहीत. तर झोपून उठला तर त्याला काहीतरी खायला द्यायचं होतं. मग म्हटलं की चला पटकन त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवते. आणि तो झोपला होता तेव्हा मग मी इथं दह्यामध्ये रवा भिजत ठेवला होता, कारण मग म्हटलं की उठला की पटकन त्याला काहीतरी खायला बनवून देता येतं म्हणून. आणि आता थंडीच्या दिवसामध्ये बघा गाजरचा मटारचा सीझन आहे, तर जेवढं होईल तेवढं आपण त्यांना गाजर मटार खायला द्यायचं. हे छान असतं ते आता ह्या दिवसामध्ये. तर मी इथं पटकन बारीक कट करून घेतली कोथिंबीर, मिरची आणि कांदा. आता नेहमी माझं ठरलेलं आहे की तो जेव्हा कधी खायच्या अगोदर झोपला ना की त्याला उठल्यावर छान पोटभर मी खायला देते, कारण आपण त्यांना दिलं तरच ते खातात. असे मागून काय असं शक्यतो विहान खात नाही. मग इथं सगळं कट केलेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये बारीक किसून मी गाजर घातलेला आहे. आता गाजरचे तर खूप छान फायदे आहेत मुलांसाठी. आता मी हे नवीन तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही आहे. आणि त्यानंतर मग इथं भिजवलेला रवा घातलेला आहे मी. दह्यामध्ये भिजवलं ना की थोडेसे आंबट आणि जे आपण चिला वगैरे बनवतो ना तो खूप सॉफ्ट पण होतो आणि थोडंसं आंबट गोड असं लागतं. थोडीशी मी साखर टाकलेली आहे, तेल टाकलेलं तव्यावर आणि छान हा चिला जो आहे तो मी काढून घेतलेला आहे. बऱ्यापैकी विहानला हा चिला आवडतो. आपण ह्यामध्ये गाजरही टाकू शकतो. आणखी एक ऑप्शन आहे की आपण हिरव्या मुगाचा पण ह्या पद्धतीने चिला बनवू शकतो. फक्त रवा आणि हिरवे मूग जे आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि त्याचं छान असं जे आहे तो डोसा काढायचा. टेस्टला खरंच खूप छान लागतो. इथं डोसा बनवताना ना विहानने थोडंसं मध्ये आला होता, त्यामुळे जो आहे तो चिला थोडासा तुटलेला आहे, पण खूप छान मी भाजून घेतलेला आहे. आणि विहानला असं काही दिलं ना की खूप छान आवडीने खातो. त्याला तिथं बिझी करून मग मी इथं तांदळाची आणि ज्वारीची आहे ती छान भाकरी वगैरे बनवून घेतली आणि माझा बाकीचा आहे स्वयंपाक आवरला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.